अजित पवारांच्या अनुपस्थितीमुळे महायुतीमध्ये बेबनाव असल्याची चर्चा आहे। जीएसटी काउन्सिलच्या दिल्लीतल्या बैठकीला अजितदादांनी दांडी मारली आहे। लोकसभेतील पराभवानंतर दादा गटामध्ये अस्वस्थता आहे। निवडणुकीतील अपयशाला राष्ट्रवादी जबाबदार असल्याचा संघ परिवारासह शिवसेनेने सुद्धा आरोप केलाय। विधानसभा निवडणुकीतील संभाव्य जागा वाटपावरून सुद्धा महायुतीत रस्सीखेच आहे। प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। ओम, काय नेमकं कारण आहे अजित पवार मुळात दिल्लीला जात नाहीत त्यामागचं, आणि महायुतीमध्ये जे बेबनाव असल्याच्या चर्चा आहेत त्याबाबत काय आणखी तपशील? रिद्धी, आपण पाहिलं की आज दिल्लीमध्ये जीएसटी काउन्सिलची वार्षिक बैठक होते। मात्र जी माहिती आपल्या हाती आली त्यानुसार दिल्लीतल्या बैठकीला अर्थमंत्री असलेले अजित पवार जाणार नाहीत, ते अनुपस्थित राहणार आहेत। त्या अनुपस्थितीमुळे आता अनेक प्रकारच्या चर्चांना आणि शक्यतांना उधाण आलं। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर आपण पाहिला तर लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर अजित पवारांच्या गटामध्ये मोठी अस्वस्थता आहे। काही नेते परतीच्या मार्गावर आहेत अशा प्रकारच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या। दुसऱ्या बाजूला हा पक्षांतर्गत संघर्ष असताना दुसऱ्या बाजूला महायुतीमधून सुद्धा आता अजित पवारांना विरोध होऊ लागलाय। तेव्हा काही भाजपच्या नेत्यांनी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी उघडपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या सगळ्या लोकसभेतील पराभवाला जबाबदार धरले। अजित पवार जर आले नसते तर आमची कदाचित हार झाली नसती अशा प्रकारचा दावाही अनेक नेत्यांनी जाहीर भाषणांमध्ये केलेला आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात जे काही जागा वाटप संभाव्य काळात होणार आहे त्यावरून सुद्धा अनेक प्रकारचे दावे केले जातात। राष्ट्रवादीने 80 जागांची मागणी केली तर शिवसेनेने 100 जागा आम्हाला मिळाव्यात अशा प्रकारची भूमिका मांडली। या सगळ्यामध्ये भाजप नेमकी काय भूमिका घेणार आहे? भाजप अजित पवारांसोबत ठेवणार आहे का? कारण अजित पवारांवरती खूप मोठ्या प्रकारचे आरोप या सगळ्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये आणि निवडणुकीच्या नंतरही लावण्यात आले होते। अजित पवारांमुळे एक परसेप्शन सेट झाला आणि त्याचा फटका भाजपला बसला असंही बोललं गेलं। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांबाबत भाजपची भूमिका काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। त्याच अनुषंगाने अजित पवार देखील आता कुठेतरी नाराज आहेत आणि अशा प्रकारची त्यांच्या भूमिका घेतल्या जातात त्यातून असं दिसतंय। मग अजित पवारांची आजच्या बैठकीत असलेली अनुपस्थिती बरंच काही बोलून दाखवते। रिद्धी, ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। Thank you.